नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला किती पीक विमा मिळणार आहे आणि कधी आपल्याला 2023चा हंगामी पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि कसं चेक करायचं आहे आपल्याला की आपल्याला पीक विमा मिळालेला आहे किंवा किती मिळालेला आहे किंवा कधी मिळणार आहे, या तारखांसंदर्भात किंवा या गोष्टींसंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीच आपल्यासमोर या ठिकाणी येत राहतील. बघा मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम करायचं काय आहे, आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती या ठिकाणी यायचं आहे. गुगल क्रोमवरती आल्याच्या नंतर आपल्याला सर्च बारमध्ये या ठिकाणी पीक विमा याला टाईप करून टाकायचं आहे. पीक विमा आल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येईल. इंटरफेस आल्याच्या नंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल आणि त्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतील. आपण या ठिकाणी बघू शकता बरेचसे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. त्यामध्ये फार्मर कॉर्नर आहे, कॅल्क्युलेटर आहे, रिपोर्ट क्रॉप लॉस आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन स्टेटस आहे, त्यानंतर टेक्निकल ग्रीव्हन्स आहे आणि वेदर डाटा आहे. जर आपल्याला आपल्या पिकाची नुकसान भरपाई या ठिकाणी नोंदवायची असेल तर आपण यामध्ये या ठिकाणी नोंदवू शकता. असो, तर आपल्याला काय करायचं आहे, तर फार्मर कॉर्नरमध्ये यायचं आहे. फार्मर कॉर्नरमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन ॲज अ फार्मर करायचं आहे. लॉग इन ॲज अ फार्मर केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर जो काही या ठिकाणी आपल्याला कॅप्चा दिसणार आहे, हा कॅप्चा जो काही आहे, तर तो कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये आपल्याला टाकून या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर ओ-टी-पी करायचं आहे. चला तर आपण डिटेल्स टाकून घेऊयात. मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर रिक्वेस्ट ओ-टी-पीला क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाणार आहे. इंटरफेस आल्याच्या नंतर आपल्याला ओ-टी-पी त्यामध्ये टाकायचा. टाकून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. मित्रांनो, माहिती जी काही आहे तर ती थोडीशी ब्लर या ठिकाणी मी करून घेतो, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता की अशा पद्धतीची सर्व माहिती आपल्यासमोर येऊन जाणार आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता सुरुवातीलाच पॉलिसी नंबर आहे, क्रिएटेड डेट आहे की जी 14/7/2023ला मी पीक विमा भरलेला होता. सम इन्शुरन्स जे काही आहे तर ते 96,000 एवढा इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्यात आला होता आणि 2 हेक्टर एवढं क्षेत्र या ठिकाणी माझं होतं. या ठिकाणी आपण बघू शकता की टोटल क्लेम पेड जे काही आहे तर ते या ठिकाणी दिसतंय की ₹5,498.63 पेड झालेले आहेत. यावरती जर आपण या ठिकाणी क्लिक करायला गेलो तर आपल्याला कळतं की कोणत्या पिकाचा किंवा कोणत्या गोष्टीचा आपल्याला क्लेम या ठिकाणी मिळालेला आहे. अकाउंट नंबर माझा आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर आहे, क्लेम टाईप मिड टर्म आहे आणि क्लेम अमाऊंट 5,498 आहे. क्लेम डेट 13/11/2023ला हा पेड करण्यात आलेला होता आणि क्लेम जो काही आहे तर तो पेड आहे. तर अशा पद्धतीनं जी काही आहे तर ती माहिती आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. त्याचबरोबर आपण जर खाली बघायला गेलो तर आपण नेमकी कोणकोणत्या गोष्टी भरलेल्या आहेत आणि त्या अप्रूव्ह झालेल्या आहेत का, हे आपण या ठिकाणी बघू शकतो. जे काही आपण क्लेम केलेले होते तर ते क्लेम जे काही आहे तर सक्सेसफुल झालेले आहेत का, या गोष्टीचा आपल्याला अंदाज या ठिकाणी येऊन जातो. त्याचबरोबर आपण बघू शकता की कोणता क्लेम आपल्याला आलेला आहे आणि कोणते क्लेम्स आपल्याला यायचे बाकी आहेत. तर या ठिकाणी त्यानंतर खाली जर आपण बघायला गेलो तर फार्मर्स अकाउंट आपल्याला या ठिकाणी दिसतात. जे काही अकाउंट आपण ॲड केलेले असतील तर ते दिसून जातील. अशा पद्धतीने आपण जे काही आहे तर आपल्या जे काही पीक विमा आपण भरलेला होता, जो काही क्लेम आपल्याला आलेला होता, तो कधी आलेला होता आणि किती आलेला होता, त्याचबरोबर जे काही नवीन येणारे प्रीमियम असतील किंवा नवीन येणारे जे काही आपले क्लेम्स असतील तर ते कधी येतील याबाबतची गोष्ट किंवा याबाबतचा अंदाज आपण लावू शकतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टीचा पीक विमा मिळालेला आहे तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघता येतो. या पद्धतीनं आपण माहिती जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी खरीप हंगाम आपण बघितला. आता रब्बी हंगाम सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. रब्बी हंगामावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी खाली दिसून येतं की टोटल क्लेम जो काही आहे तर तो आतापर्यंत या ठिकाणी आलेला नाही आहे. पॉलिसी नंबर वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याचबरोबर तुम्ही ज्या पिकांची नुकसान भरपाई असेल किंवा ज्या पिकांना इन्शुरन्स केलेला असेल तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात. आपल्याला या ठिकाणी कळून जातं की आपण जो काही पीक विमा आहे किंवा जो काही आपला क्लेम आहे तर तो अजूनही आपल्याकडे आलेला नाही. तर अशा पद्धतीने आपला जो काही पीक विमा आहे तर त्या संदर्भातली सर्व आणि सखोल माहिती आपण या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी का होईना तुमच्या माहिती कामं या ठिकाणी पडणार आहे. व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओशी. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.